चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का? शपथविधीची तारीख जाहीर केल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबतची चर्चा महाराष्ट्रावर पाहायला मिळते आहे. अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या 5 तारखेला शपथविधी होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून बावनकुळे यांना टोला लगावला आहे. भाजपाचे प्रांत अध्यक्ष सांगत आहेत की 5 तारखेला शपथविधी होणार आहे. हे काय राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालांचे अधिकार दिलेले आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे आणि राज्यपालांनी यांना सांगितलं आहे की राज्यपाल यांनी कळवलं आहे का सरकार स्थापनेचा अद्याप दावा तयार करायला नाही, तर हे घाबरलेले आहेत का? याला सर्वस्वी जबाबदार DY चंद्रचूड आहेत, सुप्रीम कोर्ट आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शिंदेचं सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चाललं आहे. जस्टिस DY चंद्रचूड यांनी घटनापदावर बसून महाराष्ट्र असेल संभळचा विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं तर DY चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. केअरटेकर गव्हर्नमेंट देखील संविधानाच्या खिलाफ आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. 26 तारखेला या सरकारची 14व्या विधानसभेची मुदत संपलेली आहे. विधानसभेची नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. पण त्यांचे भाडोत्री पंडित काही कागदपत्र आणून दाखवतील, आम्ही जर असतो तर आमचं सरकार असतं, आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लागली असती, हे मी वारंवार सांगतो, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे. अत्यंत हे सरकार आधीचं घटनाबाह्य पद्धतीनं चाललं. जस्टिस DY चंद्रचूड, बरं का, हे मी म्हणत नाही, जस्टिस DY चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल, त्यानंतर जो आता संभळचा विषय आहे, वर्शिप ऍक्ट, हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामं करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली. महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं, त्या DY चंद्रचूडजी होते. आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. हे काळजीवाहू सरकार, केयरटेकर गवर्नमेंट, ये भी संविधान के खिलाफ है. हे सुद्धा काळजीवाहू सरकार 26 तारखेला मुदत संपलेली आहे विधानसभेची. नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. आता हे त्यांचे भाडोत्री कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील, पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती राजवट लावली असती, मी वारंवार सांगतो. अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून किती दिवस झाले? 10 दिवस होऊन गेले. 24 तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे, सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता. अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? का केला नाही? बहुमत आहे ना आपल्याकडे, सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही. अद्याप मुख्यमंत्री कोण, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत, तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाही. सरकार स्थापनेचा दावा नाही. अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी, आणि राज्यपाल चालू देतात काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ. का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ घेऊ. यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मक पेचप्रसंग काळजीवाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा
या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय. याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस DY चंद्रचूडच आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, निवडणूक आयोग, हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार आहेत. फडणवीस काय सांगतात आमचे? ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.